नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे. मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक महत्त्व आहे, कारण तो देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यात गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते. या महिन्यामध्ये स्नान करणं, दान करणं, दिवे लावणं यासारख्या गोष्टींमुळे पुण्य मिळते असं मानलं जातं. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने या महिन्याला सर्व महिन्यामध्ये सर्वोत्तम म्हणले आहे. हा महिना दान आणि संपत्तीची देवी महालक्ष्मीला समर्पित आहे आणि दर गुरुवारी तिचे विशेष पूजन केले जाते. मार्गशीर्ष हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील 9वा महिना आहे. याला अग्रहायण असेही म्हणले जाते. हा 30 दिवसाचा असतो आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी आपल्या घरांमध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करते अशी मान्यता आहे. म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला कधीही जर घरात किंवा घराच्या बाहेर हे 3 जीव दिसू लागले तर समजा श्री महालक्ष्मी घरात आली आहे आणि तुमच्या नशिबाचा भाग्योदय झाला आहे. तर असे कोणते जीव आहेत जे आपल्याला महालक्ष्मीच्या आगमनाचा शुभ संकेत देत असतात? याबद्दलची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण महिन्यासारखाच मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र मानला जातो. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. तसंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती सुद्धा साजरी केली जाते आणि या दत्त जयंतीनिमित्त सुद्धा घरोघरी थोड्याफार सेवा ह्या अवश्य केल्या जातात. जेव्हा आपण काही सेवा करतो तर त्या सेवा देवापर्यंत पोहोचतात तेव्हा आपल्याला काही शुभ संकेत जे आहेत ते मिळत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणून पूजनीय मानले जाते. लक्ष्मी देवीच्या उपासनेसाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. देवीची 8 रूपे आहेत, ज्यामध्ये महालक्ष्मी तिचे एक रूप संपत्तीची देवी म्हणून ओळखले जाते. ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. त्यांचे जीवन आनंदाने भरलेले असते. घरातील कोणत्याही व्यक्तीवरती महालक्ष्मीची कृपा असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून घरातील स्त्री अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, पती मुलांच्या प्रगतीसाठी या महालक्ष्मी व्रताचे व्रत करत असते. लक्ष्मी देवी तुमच्या घरी येण्यापूर्वी अनेक शुभ संकेत देत असते. म्हणून जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला सुद्धा हे काही संकेत मिळाले तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करणार आहेत. तर असे कोणते 3 जीव आहेत आपल्याला दिसले तर आपल्याला महालक्ष्मी आगमनाचा संकेत मिळतो आणि ते दिसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते आता आपण जाणून घेऊया. तर पहा, सगळ्यात पहिला जो संकेत आहे तर त्यामध्ये तुम्हाला अचानक तुमच्या घरात किंवा तुमच्या घराच्या बाहेर मुंग्या दिसल्या. या मुंग्या समूहाने एकत्र जमलेल्या असतील तर देवी लक्ष्मीची कृपा ही वाढणार आहे. याचाच अर्थ तुमची थांबलेली कामं लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत आणि तुमची सेवा ही देवी लक्ष्मीने स्वीकारली आहे. तर विशेषतः मुंग्या जर समूहाने दिसल्या तर लक्ष्मी आगमनाचा अतिशय शुभ संकेत मानला जातो. म्हणून तुम्हाला ह्या मुंग्या दिसतात क्षणी तुम्हाला त्यांना थोडीशी साखर टाकायची आहे. त्यानंतर पुढचा संकेत असा आहे की तुमच्या घरात कोणत्याही भिंतीवरती सरड्यांचा किंवा पालीचा समूह एकत्र दिसत असेल तर हे देखील देवी लक्ष्मीचे शुभ लक्षण आहे. त्यामुळे घरातील गरिबी दूर झाल्याचेही सूचित होते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येऊ लागते आणि जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही तुमच्या देवघरात जर तुम्हाला एखादी छोटीशी पाल दिसली तर ती लक्ष्मी आगमनाचा शुभ संकेत असतो. देवघरात पाल येणं ही अतिशय शुभ घटना मानली जाते. त्यानंतरचा पुढचा संकेत असा आहे की पक्ष्यांनी घरटं बनवणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण जर तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये पक्ष्यांनी घरटे बनवलेले असेल तर देखील देवी लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ लक्षण आहे. जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये किंवा तुमच्या घराच्या अगदी बाहेरच कोणत्याही पक्ष्याने जर घरटे बनवले तर देवी लक्ष्मी ही तुमच्या घरात आलेली आहे आणि तुमचा भाग्योदय जो आहे तर तो लवकरच होणार आहे.
त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत हे अनेकदा स्वप्नातूनही मिळतात. तुम्हाला अशी स्वप्न पडत असतील, जसं का तुम्हाला अचानक स्वप्नामध्ये तुळस दिसणे किंवा तुम्हाला स्वप्नात साप दिसला, तुमच्या घरी धन येणार आहे, असं मानलं जातं. स्वप्न संपत्तीची प्राप्ती दर्शवते. त्याचबरोबर पुढचा संकेत असा आहे, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा आपण गुरुवारचं व्रत करतो आणि या दिवशी घरामध्ये पूजा मांडणी करून व्रतकथा वाचली जाते, तेव्हा तुम्ही ही कथा वाचत असाल, तेव्हा तुमच्या अंगावर अचानक काटा येत असेल, तरीसुद्धा हा शुभ संकेत मानला जातो. जेव्हा आपण ही कथा वाचत असतो, पूजा करत असतो, तेव्हा अंगावरती काटा आला, डोळ्यातून थोडंसं पाणी आलं, तर जीवाशिवाची भेट होते. म्हणजेच आपल्या आत्म्याची परमात्म्याशी भेट होते आणि म्हणूनच आपल्याला हा एक संकेत जो आहे तो मिळत असतो. म्हणजे आपली सेवा जी आहे ती देवाने म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत करत असताना महालक्ष्मीने स्वीकारली आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर पुढचा संकेत आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही घट मांडत असता, घट मांडल्यानंतर त्यावरती जो तुम्ही नारळ ठेवता, त्या नारळाला अचानक तडा गेला तर समजून जावे की घरातील नकारात्मक ऊर्जा या नारळाने शोषून घेतली आहे. तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर पुढचा संकेत आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरामध्ये आपोआप तुळस उगवणे. तुमच्या घरातील बागेमध्ये आपोआप तुळशीचं रोप उगवलं तर सुद्धा हा शुभ संकेत समजावा. घरामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वास असल्याने समजावे, कारण मार्गशीर्ष महिना हा त्यांना समर्पित आहे आणि त्याच महिन्यामध्ये जर घराच्या आजूबाजूला असं काही तुळशीचं रोपटं उगवलं असेल, तर त्याची पूजा करून त्याची कृपा आपल्यावरती आहे, असा पुढचा संकेत आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घराच्या अंगणामध्ये चिमण्यांची चिवचिवाट करू लागल्या तर समजावे, की आता आपला चांगला काळ आहे, तो सुरू होणार आहे. तुम्ही चिमण्यांसाठी पाणी ठेवू शकता, धान्य ठेवू शकता, कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही रूपामध्ये भेटायला येऊ शकतात. ते या चिमण्यांच्या रूपात सुद्धा आपल्याला भेटायला येऊ शकतात आणि जेव्हा अशा चिमण्या चिवचिवाट करू लागतात, तेव्हा घरातील गरिबीही दूर होऊन लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे जुळून येतात. तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये रंगीबेरंगी फुलपाखरे तुमच्यासोबत किंवा तुमच्याभोवती जर जिरट्या घालू लागले, तर देखील हे शुभ मानले जाते. तसेच तुमच्या घराबाहेर पांढऱ्या रंगाची गाय गुटमुळू लागली, तर हे देखील शुभ काळ सुरू होण्याचे लक्षण मानले जाते. कारण गायीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच तुम्ही तिला गूळ आणि चणा डाळ ही खाली घालू शकता. तुम्ही हे काही संकेत आहेत ते तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरात किंवा घराच्या बाहेर दिसू लागले, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीची आहे ती आलेली आहे आणि नशिबाचा भाग्योदय जो आहे तो झालेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर घरामध्ये घुबड दिसणे, घराच्या आसपास घुबड दिसणे हे लक्ष्मी आगमनाचे शुभ संकेत मानले जातात. स्वप्नामध्ये कमळ, शंख किंवा साप दिसणे हे लक्ष्मी आगमनाचे संकेत आहेत. त्याचबरोबर सकारात्मक स्वप्न, सकारात्मक आणि शुभ स्वप्न पडणं हे देखील लक्ष्मीच्या कृपेने संकेत असू शकतात. सकाळी लवकर जाग येणे, ब्रह्ममुहूर्तावरती आपोआप जाग येणे हे चांगले दिवस येण्याचे लक्षण मानले जाते. घरात प्राणी येणे, घराच्या अंगणामध्ये गाय येणे किंवा बाल्कनीमध्ये चिमण्या येऊन चिवचिवाट करणे, फुलपाखरे दिसणे, अचानक रंगीबेरंगी फुलपाखरे दिसणं आयुष्यामध्ये आनंद आणि शुभतेचे आगमन दर्शवते. त्यानंतर बघा घराच्या आसपास रुईचे झाड वाढणे किंवा उगवणे अतिशय शुभ मानले जाते. घोड्याची नाळ जर तुम्हाला सापडली तर शनिवार वगळता इतर कोणत्याही दिवशी रस्त्यामध्ये घोड्याची नाळ सापडल्यास ती सोबत ठेवणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे देखील लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होत असतात. त्यानंतर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरात सापाचे पहिले रूप विशेषतः फणा काढलेला साप दिसणे हे महालक्ष्मीचे महाआगमन असल्याचे शुभ चिन्ह मानले जाते. याशिवाय सोन्याचे फूल किंवा पांढरे फूल घरात दिसणे हे देखील लक्ष्मीचे स्वागत करण्याचे संकेत मानले जातात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर फणा काढलेला साप दिसला तर हे अतिशय शुभ आहे आणि कारण तो महालक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक आहे. त्यामुळे अशा सापाला आपल्याला मारायचं नाही. घरामध्ये सोनेरी रंगाची फुलं, पिवळी फुले दिसली तर लक्ष्मीच्या कृपाचे लक्षण आहे. त्यामुळे ते तुम्हाला महालक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही वर्षभरासाठी ती जी फुलं आहेत तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. पांढऱ्या रंगाची फुलं घरात दिसणं हे देखील देवी लक्ष्मीच्या आगमनाचं शुभ संकेत आहे.
अशी फुलं जी पिवळ्या रंगाची आहेत, पांढऱ्या रंगाची आहेत म्हणजे चंपा, चाफा फुलं, पांढऱ्या रंगाची स्वस्तिकची फुलं, अशी फुलं तुम्हाला घरासमोर अचानकपणे फुलून आलेली दिसली तर या फुलांची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर महालक्ष्मीचं आगमन देणाऱ्या जीवांबद्दल माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.